नमस्कार. श्री गणेशाला वंदन करून आता आपण श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणार आहोत. अथर्वशीर्षापूर्वी उपनिषदांमधील काही शांती श्लोक म्हटले जातात आणि नंतर गणेश वर्णन असते, शेवटी फलश्रुती असते. या व्हिडिओमध्ये अथर्वशीर्षाचा जो मुख्य भाग आहे त्याचीच आपण चर्चा करणार आहोत. अथर्वशीर्षाची रचना गणक ऋषींनी केलेली आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर, शीर्ष म्हणजे मस्तक. ज्या स्तोत्राच्या पठणामुळे आपली बुद्धी स्थिर राहते ते अथर्वशीर्ष. श्री गणेशाची 21 रूपे कल्पलेली आहेत. त्यांना गणेश ब्रह्म असे म्हटले जाते. विश्वातील जो आद्य ध्वनी आहे ओम, या ओंकारामध्ये ही रूपे सामावलेली आहेत. ओम हे अक्षर अ, उ आणि म अशा 3 वर्णांपासून बनलेले आहे. आकार गणेश ब्रह्म एकच आहे. उकार गणेश ब्रह्म हे 12 आहेत, ज्यांची नावे गणपती स्तोत्रामध्ये म्हणजेच प्रणम्य शिरसा देवम किंवा मराठीमध्ये साष्टांग नमन हे माझे या स्तोत्रामध्ये ती 12 नावे आलेली आहेत. मकार गणेश ब्रह्मे 8 आहेत. यांनाच अष्टविनायक असे म्हटले जाते. अशी एकंदर 21 गणेश ब्रह्मे होतात. यापैकी आकार गणेश ब्रह्म जे एकच आहे ते म्हणजे गणक ऋषींना ज्या गणेश रूपाचे दर्शन झाले ते रूप, व त्यांनी त्या रूपाचे वर्णन अथर्वशीर्षामध्ये केलेले आहे. ओम नमस्ते गणपतये. गणपतीला नमस्कार असो. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी. या विश्वातील खरं तत्त्वज्ञान तूच आहेस. त्वमेव केवलम कर्तासी. या विश्वाचा कर्ता निर्माता तूच आहेस. त्वमेव केवलम धर्तासी. या विश्वाचा पालनकर्ता पालक तूच आहेस. त्वमेव केवलम हर्तासी. आणि या विश्वाचा संहार करता तूच आहेस. अशा प्रकारे श्री गणेशाच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश ही 3 रूपे एकवटली आहेत. त्वमेव सर्व खल्विदम ब्रह्मासी. या विश्वातील चिरंतन सत्य ज्याला ब्रह्म किंवा परब्रह्म म्हटलं जातं ते सुद्धा तूच आहेस. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. आत्मा परमात्मा ही खरोखर तुझीच रूपे आहेत. ऋतम वच्मी. मी यथार्थ आणि अर्थपूर्ण बोलत आहे. सत्यम वच्मी. सत्य आहे तेच बोलत आहे. अवत्वम माम. तू माझे रक्षण कर. अववक्तारम. तू बोलणाऱ्याचे रक्षण कर. अवश्रोतारम. तू ऐकणाऱ्याचे रक्षण कर. अवधातारम. तू देणाऱ्याचे रक्षण कर. अवधातारम. तू घेणाऱ्याचे रक्षण कर. अवनुचानम अवशिष्यम. तू गुरुचे रक्षण कर, शिष्याचे रक्षण कर. अथर्वशीर्षे म्हणजे उपनिषदांचाच एक भाग आहे. उपनिषदांचे स्वरूप हे गुरु शिष्य शिक्षण पद्धतीवर आधारलेले आहे. शिष्य गुरु सानिध्य राहून ज्ञान मिळवत आहे. यावेळी बोलणारा ज्ञान देणारा गुरु आहे, त्याचं रक्षण कर. ऐकणारा ज्ञान घेणारा शिष्य आहे, त्याचं पण रक्षण कर. अवपश्चातात. आमचं पश्चिम दिशेकडून रक्षण कर. पश्चिम दिशेकडून येणाऱ्या संकटांपासून रक्षण कर. यामध्ये शेवटचा त हा अर्धा आहे, त्याचा अर्धवट उच्चार करावा, पूर्ण उच्चार करू नये. अवपुरस्तात. आमचं पूर्व दिशेकडून येणाऱ्या संकटांपासून रक्षण कर. अवोत्तरातात. आमचं उत्तर दिशेकडून येणाऱ्या संकटांपासून रक्षण कर. अवदक्षिणातात. आमचं दक्षिण दिशेकडून येणाऱ्या संकटांपासून रक्षण कर. अवचोर्ध्वातात. आमचं ऊर्ध्व वरच्या दिशेकडून येणाऱ्या संकटांपासून रक्षण कर. अवाधरातात. आमचं अधर जमिनीच्या दिशेने येणाऱ्या संकटांपासून रक्षण कर. सर्वतोमाम पाही पाही समंतात. या असमंताच्या सर्व दिशांकडून माझं रक्षण कर, माझं रक्षण कर. त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मयः. तू वाङ्मय आहेस, शब्द आहेस. सृष्टीतील चेतनत्वसुद्धा तूच आहेस. त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममयः. तू आनंदमय ब्रह्ममय आहेस. आनंद आणि ब्रह्म यांनी व्यापलेला आहेस. त्वम सच्चिदानंदाद्वितीयोसी. तू सत चित आणि आनंद आहेस. तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी. तू प्रत्यक्ष ब्रह्म परब्रह्म आहेस. त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. तू ज्ञानमय आहेस. विविध प्रकारचे ज्ञान तुझ्या ठाई एकवटलेलं आहे. सर्वम जगदितम तत्त्व जायते. सर्व जगाची निर्मिती तुझ्यापासूनच होते. सर्वम जगदितम तत्त्वस्तिष्ठती. सर्व जग तुझ्यामुळेच स्थिर राहते. सर्वम जगदितम त्वयि लयमिष्यती. सर्व जग पुन्हा तुझ्यामध्येच विलीन होते. सर्वम जगदम त्वयि प्रत्येती. हे सर्व जग तुझ्या आधारावरच आहे. त्वम भूमिरापो नलो नीलो नभः.
तू भूमी, आप, अनल, अनिल आणि नभ आहेस. म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस. त्वम चत्वारी वाक्पदानी परा पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी ही वाणीची 4 रूपे तूच आहेस. त्वम गुणत्रयातीतः, तू सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेस. त्वम देहत्रयातीतः, तू स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहांच्या पलीकडे आहेस. त्वम कालत्रयातीतः, तू भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही कालांच्या पलीकडे आहेस. त्वम अवस्थात्रयातीतः, तू उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहेस. किंवा तू जागृत, स्वप्न आणि सुषुप्त अशा तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहेस. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, तू शरीरातील मूलाधारामध्ये नेहमी स्थित असतोस. सर्व जीवांचा मूळ आधार तूच आहेस. त्वम शक्तित्रयात्मकः, तू इच्छा, ज्ञान आणि क्रिया या तिन्ही शक्तींच्या पलीकडे आहेस. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम, योगीजन, तपस्वी लोक नेहमी तुझे ध्यान करत असतात. त्वम ब्रह्मास्त्वम विष्णुस्त्वम रुद्रस्त्वम इंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमास्त्वम ब्रह्म भूर्भुवस्वरोम, तू ब्रह्मदेव आहेस, तू विष्णू आहेस, तू रुद्र आहेस, तू इंद्र आहेस, तू अग्नी आहेस, तू वायू आहेस, तू सूर्य आहेस, तू चंद्र आहेस, तू चिरंतन सत्य आहेस. भू, भव, स्वः आणि ओम हे जे मंत्रोच्चार आहेत ते पण तूच आहेस. आता गणकऋषी गणेश मंत्राचे विश्लेषण करत आहेत. पूर्वी लिखित साहित्यापेक्षा मौखिक पाठांतरावर जास्त भर दिला जात असे. शिष्यांना हा मंत्र देत असताना त्याचा योग्य उच्चार कसा करावा याचे मार्गदर्शन ऋषी करत आहेत. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम, आधी ग या व्यंजनाचा उच्चार करावा, मग त्यामध्ये आकार मिळवावा. अशा रीतीने ग हे पूर्ण अक्षर तयार होईल. अनुस्वार परतरहा, त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. अर्धेंदुलसीतम हा उच्चार सानुनासिक करावा. गम असा हा मंत्र तयार होतो. तारेण रुद्धम, या मंत्रापूर्वी तार म्हणजे ओमचा उपयोग करावा. एतत्तव मनुस्वरूपम, हे तुझं मंत्रस्वरूप आहे. गकार पूर्वरूपम, पहिला वर्ण गकार आहे. अकारो मध्यम रूपम, मधला वर्ण आकार आहे. अनुस्वार शांत रूपम, अनुस्वार हे शेवटचे रूप आहे. बिंदुवृत्त रूपम, आणि ते बिंदूने दर्शवलेले आहे. नादसंधानम, या सर्वांचा एकत्रित उच्चार करावा. संहिता संधी, ही संधी आहे म्हणजेच भिन्न वर्णांचे एकत्रीकरण आहे. सैषा गणेश विद्या, ही गणेश विद्या आहे. गणकऋषी हे या मंत्राचे निर्माते गणकऋषी आहेत. निश्रुत गायत्री छंद, या मंत्राचा छंद निश्रुत गायत्री आहे. छंद म्हणजे मंत्र, ऋचा किंवा काव्यातील अक्षरांची संख्या, ह्रस्व दीर्घ या संबंधीचे नियम. मंत्र ठराविक छंदामध्ये असल्यास त्याचे उच्चारण चालीवर करता येते आणि पाठांतर सोपे होते. हे ज्ञान मुखोद्गत करून पिढ्यानपिढ्या जपून ठेवले आहे. त्यामुळे संस्कृत ग्रंथांमध्ये छंदांचा वापर महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. गणपतीर देवता, गणपती हे या मंत्राची देवता आहे. ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः असा हा पूर्ण मंत्र आहे. यानंतर गणेश गायत्री मंत्र. गायत्री मंत्र म्हटल्यावर आपल्याला लगेच सूर्यदेवतेला उद्देशून असलेल्या मंत्राची आठवण होते. परंतु गायत्री हा छंद आहे व या छंदामध्ये असलेल्या गणेश देवतेचा मंत्र म्हणजे गणेश गायत्री. एकदंताय विद्महे, त्या एकदंताला आम्ही जाणतो, ओळखतो, त्याच्या सामर्थ्याची आम्हाला कल्पना आहे. वक्रतुंडाय धीमहि, त्या वक्रतुंडाचे आम्ही ध्यान करतो. तन्नो दंती प्रचोदयात, तो दंती एकदंत आम्हाला प्रेरणा देऊ, आमच्या बुद्धीला प्रेरित करू. यानंतर श्री गणेशाचे वर्णन केलेले आहे. एकदंतम चतुर्हस्तं पाशम अंकुशधारिणम, एकदंत भगवान परशुरामांच्या लढाईमध्ये गजमुख गणपतीचा एक दात तुटला व एकच शिल्लक राहिला म्हणून गणपतीला एकदंत म्हटले जाते. त्याला 4 हात आहेत. त्यांनी पाश आणि अंकुश ही शस्त्रे 2 हातांमध्ये धारण केलेली आहेत. रदम च वरदम हस्ते बिभ्राणम मूषकध्वजम, एका हातामध्ये हत्तीचा दात शस्त्र म्हणून आहे तर एक हात वरद मुद्रेमध्ये आहे म्हणजे आशीर्वाद देत आहे. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम, लाल वर्ण आहे. उदर मोठे आहे. कान सुपासारखे आहेत. लाल वस्त्रे परिधान केलेली आहेत. रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम, रक्तचंदनाची उटी लावलेली आहे. लाल फुलांनी सुशोभित आहे. भक्तानुकंपनम देवम जगत्कारणम अच्युतम,
भक्तांवर नेहमी कृपा करतो, सर्व जग स्वतःच्या लीलेने उत्पन्न करतो, तो अविनाश आहे. आविर्भूतम च सृष्ट्यादौ प्रकृती हे पुरुषात परम, तो सृष्टीच्या पूर्वी उत्पन्न झालेला आहे, तो प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे आहे. एवं ध्यायति यो नित्यम स योगी योगिनाम वरहा. गणपतीच्या अशा सगुण रूपाचे जो नेहमी ध्यान करतो, तो योगांमध्ये श्रेष्ठ योगी होतो. नमो व्रातपते, व्रतांच्या अधिपतीला नमस्कार असो. नमो गणपते, गणांच्या अधिपतीला नमस्कार असो. नमो प्रमथपते, सर्व अधिपतींच्या प्रमुख अधिपतीला नमस्कार असो. नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमो नमः. लंबोदर, एकदंत, विघ्नहर्ता, शिवमूर्त, वरदमूर्ती अशा नानाविध रूपांमध्ये दिसणाऱ्या श्री गणेशाला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. श्री गजाननार्पणमस्तु.